अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी 5 वर्षाची शिक्षा झालेल्या संजय दत्तची 8 महिन्यांआधीच सुटका झालेली होती। मात्र संजय दत्तच्या पॅरोल प्रकरणी नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याला पुन्हा तुरुंगात पाठवू अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात मांडलेली आहे। संजय दत्तच्या सुटकेप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने सरकारला चांगलंच फैलावर घेतलं। कारागृहात दाखल झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात संजय दत्तचं वर्तन चांगलं आहे हे कसं ठरवलं असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने कारागृह प्रशासनाला विचारला। तसंच संजय दत्तला पॅरोल का दिले याबाबत 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत। संजय दत्तच्या सुट्ट्यांचा सिलसिला राहिलेला होता। 16 मे 2013 ला संजय दत्तची येरवडा तुरुंगामध्ये रवानगी झाली। त्यानंतर 1 ऑक्टोबर 13 ते 14 ऑक्टोबर 2013 त्याला फर्लो रजा मंजूर झाली। 15 ऑक्टोबर 2013 ते 28 ऑक्टोबर 2013 फर्लोची मुदतवाढ त्याला मिळाली। 21 डिसेंबर 2013 ते 20 जानेवारी 2014 1 महिन्यांची सुट्टी संजय दत्तने घेतलेली होती। 21 जानेवारी 2014 ते 18 फेब्रुवारी 2014 अशी वाढीव सुट्टी त्यानंतर त्याला मिळाली। 23 डिसेंबर 2014 त्यावेळेला त्याची 14 दिवसांची फर्लो रजा मंजूर झालेली होती। असा त्याचा सुट्ट्यांचा सिलसिला कायम सुरूच राहिलेला होता आणि त्यानंतर चांगल्या वर्तणुकीचं कारण देत त्याला काही महिन्यांपूर्वीच तुरुंगातून मुक्त करण्यात आलेलं होतं।